चला न्यूज 18 मराठी विशेषमध्ये आज आपण सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीला। अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेले आहेत। तो कायम नवीनच वाद असतो त्यांच्या वक्तव्यानंतर। कंगना रनौत यांनी युवा पिढीचा जनरेशन गटर असा उल्लेख केलाय। त्यामुळे जेनझी आणि सीजेपी कडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय। रनौत आणि जेनझी यांच्या वादाचे सोशल मीडियात जोरदार पडसाद उमटणार असल्याचं स्पष्ट झालंय। खासदार कंगना रनौत यांनी सोशल मीडियात नव्या वादाची ठिणगी टाकली। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणींवर टीका करताना कंगना रनौत यांनी त्यांचा उल्लेख जनरेशन गटर आणि गटर छाप असा केला। कंगनानं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये काय म्हटलंय ते आता सविस्तर पाहूयात। ज्या महिला खरंच स्वतंत्र असतात त्या बंडखोर निर्णय घेतात, त्या रोखठोक विचार मांडतात, करिअरचे वेगळे मार्ग निवडतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात, त्यांना पालकांच्या मदतीची गरज भासत नाही। जर तुम्ही कोणत्याही जबाबदारींशिवाय जीवन जगत असाल तर तुम्ही केवळ एक वाया गेलेली व्यक्ती आहात। त्या ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांशी शरीरसंबंध ठेवण्यात गर्व करतात, आपल्या पालकांच्या कमाईवर निर्लज्जपणे जीवन जगतात। एका छोट्या गोष्टीची तुम्हाला आठवण करून देते, स्वतंत्र जीवन कमाईतून मिळवावं लागतं। जर तुम्ही कोणत्याही जबाबदारीशिवाय स्वतंत्र जगत असाल तर तुम्ही वाया गेलेली व्यक्ती असून तुम्ही गटर छाप आहात, अशी पोस्ट कंगनानं केली। हमने भी स्टूडेंट प्रोटेस्ट किए हैं। इतना हमें संकोच होता था, इतनी शर्मिंदगी होती थी कि हमें कैमरा में दिखाया जा रहा है, आगे एक स्टूडेंट को करके हम अपनी मांग रखते थे। कौन स्टूडेंट प्रोटेस्ट का हिस्सा नहीं बने? ये किस तरह के स्टूडेंट हैं और किस तरह की अश्लील बातें हैं, किस एंगल से ये लोग स्टूडेंट लगते हैं। जंतर मंतरसह देशभरात विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते। त्या आंदोलनात केंद्र सरकार जेनजींच्या निशाण्यावर आलं होतं। आंदोलक विद्यार्थ्यांनी रील्सच्या माध्यमातून सरकारवर टीका केली होती। विविध पोस्टर्स घेऊन विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते। जंतर मंतरवरील आंदोलन दरम्यान सोशल मीडियावर पोस्ट आणि रील्सचा महापूर आला होता। तसंच जेनझींनं सत्ताधारी नेत्यांना सोशल मीडियावर सवाल करत सळो की पळो करून सोडलं होतं। त्यात खासदार कंगना रनौतही जेनझींच्या रडारवर आल्या आहेत। त्यावरून कंगना यांनी संताप व्यक्त केलाय। खासदार कंगना रनौत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान झालेल्या केसचाही उल्लेख केला। आज इनके जो भी आगे चल के सुप्रीम कोर्ट के लॉयर्स होंगे या लॉयर्स होंगे, क्या इनके माँ बाप अफोर्ड कर पाएंगे? इनके खुद की तो हैसियत नहीं है अफोर्ड करने की, और हमें ये अब ट्रोल करे चाहे कुछ भी करे, 16 ईयर ओल्ड से जो है हम अपना करियर बना रहे हैं, माता पिता पर कभी बोझ बनकर नहीं रहे। आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींच्या भाषेवर खासदार कंगना रनौत यांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतला। जिनके माता पिता बहुत ही कंजर्वेटिव है, हम जानते हैं कि हमारा हिंदुस्तानी समाज कैसा है। उनकी बेटियां ऐसे इतनी गंदी भाषा में बात कर रही हैं, समाज में उनकी क्या इज्जत रह जाएगी और उनको किस तरह की विपरीत परिस्थितियों का सामना करना पड़ेगा? क्या ये सोचते हैं क्या हम लोग एज अ सोसाइटी दिस इज नॉट एक्सेप्टेबल टू अस इन एनी वे? कंगना रनौत यांनी जनरेशन गटर असा उल्लेख केल्यामुळे जेनझी आणि कॉकरोच जनता पार्टीने अत्यंत आक्रमक शैलीत पलटवार केलाय। मैंने देखा है उनका बयान और मुझे अफसोस हो रहा है, क्योंकि जिस तरीके से वो बॉलीवुड माफिया के खिलाफ लड़ी थी, एजुकेशन और ये माफिया के, मुझे लगा कि वो बोलेंगे इसके खिलाफ भी, बिकॉज हैट्स ऑफ टू हर। जिस प्रेरणा और साहस के साथ उन्होंने बॉलीवुड माफिया के खिलाफ बोला था, मुझे बिल्कुल, मैं वेट ही कर रही थी कि प्लीज़ ये कुछ बोले। बट अगर वो किसी, मैं जानती हूँ कुछ बच्चे हैं ऐसे जिन्होंने अपने एनर्जी में आके गलत गालियाँ दी हैं, गंदे बयान किए हैं, बट वो बच्चे हैं। अगेन हम फ्रस्ट्रेटेड है सिस्टम से। जेन जी में या जेन अल्फा में या कोई भी यंगर जनरेशन में उनको सीरियसली कोई लेता है या उनकी बात सुनता है? वो पॉलिटिशियन है, नेता बन गई है, उनके तो कुछ वीडियोस भी थे जहाँ पे वो हिमाचल में जब अपने सीट में उन्होंने विजिट किया था तो उन्होंने बोला था कि मैं तो
मैंने सोचा था कि थोड़ा बहुत ही काम करना पड़ेगा, यहाँ पे तो इतना ज़्यादा काम करना पड़ता है एमपी बन के। तो ये उनका सीरियसनेस दिखाता है। वो हमें अनसीरियस जनरेशन बोल रही है, लेकिन उनका सीरियसनेस उन्होंने ही खुद को एक्सपोज कर दिया था। जेनझी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शांत झाली होती, मात्र कंगना रनौत यांच्या वक्तव्यानं जेनझी पुन्हा एकदा संतप्त झाली, तर राजकीय पक्षांमध्येही पुन्हा नव्यानं चकमक सुरू झाली। की दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये हे सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय की प्रचंड प्रमाणामध्ये महिला आंदोलक मुली सहभागी होत्या, 16 वर्षापासूनच्या मुली सहभागी होत्या। त्यांना पोलिसांनी मारताना मागे पुढे बघितलेलं नाहीये। खेचाखेची करणं असेल किंवा ज्या पद्धतीने मारलंय, म्हणजे महाराष्ट्रातून पण ज्या मुली गेल्या होत्या त्यांना पण कशा पद्धतीने मारलंय, त्या लाठ्या घेऊन परत आलेल्या आहेत। त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि अशा प्रकारचं असंवेदनशील वक्तव्य करत असतील तर त्यांना हृदय, मेंदू, बुद्धी ह्याचा भाग नाहीच आहे। कंगना रनौत आणि वाद यांचं नातं तसं जुनं आहे। या आधीही अनेकदा चुकीची वक्तव्य करून कंगना रनौत वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत। करण जोहरचा कंगनाने नेपोटिझमचा ध्वजवाहक असा उल्लेख केला होता। देशाला 2014 मध्ये खरं स्वातंत्र्य मिळाल्याचं तिनं म्हटलं होतं। 2020 मध्ये कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केली होती। त्यावरून कंगना आणि शिवसेनेत मोठा वाद झाला होता। परिणामी मुंबई महापालिकेनं तिच्या कार्यालयावर कारवाई केली होती। सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी कंगनानं बॉलिवूडमधील माफिया, घराणेशाही आणि ड्रग्ज बाबत गंभीर आरोप केले होते। शेतकरी आंदोलनातील आंदोलकांना दहशतवादी असं संबोधल्यानं तिच्यावर टीका झाली होती। शाहीन बाग मधील वृद्धांबाबत चुकीचं ट्विट केल्यामुळे तिच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला होता। कंगनानं चुकीची वक्तव्य केल्यानं जावेद अख्तर यांनीही खटला दाखल केला होता। त्या प्रकरणी कंगनाला माफीनामा द्यावा लागला होता। एकंदरीतच चुकीची वक्तव्य करून वादात अडकून आणि माफीनामा दिल्यानंतरही कंगना रनौत बदलायला तयार नाहीत। आता युवा पिढीचा जनरेशन गटर असा उल्लेख केल्यामुळे जेनझींसोबत सुरू झालेला वाद कोणत्या वळणावर पोहोचतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।